नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग आठवा. मुकुंदाच्या प्रार्थनेप्रमाणे सकाळी धुमधार पाऊस पडला, पण भोगोच्या प्रदेशात मात्र तो धनंजय बाबासाहेबांच्या खेड्याकडे परत जाताना कोसळला आणि त्यानं धनंजयांना चांगलंच भिजवलं. त्यांच्याबरोबर केशवचंद्रही होते. त्यांनी आपल्या बरोबरच्या शिपायांना दासबाबूंच्या आवारात मुक्काम ठोकायला सांगितलं होतं. भोगोच्या लोकांनी बाबासाहेबांना आणि नंदाला शोधून काढलं नाही तर त्यांनी आत घुसून तपास करायला सुरुवात करावी, असा त्यांनी त्या शिपायांना हुकूम दिला होता. त्यांनाही बाबासाहेबांच्या घराच्या आजूबाजूला तपास करायचा होता, म्हणून ते धनंजयच्या बरोबर निघाले. हे सर्व प्रकरण एकदम सुतासारखं सरळ आहे धनंजय, केशवचंद्र चालता चालता म्हणाले. मला एकच भीती वाटते की ही बाबासाहेब किंवा त्यांची मुलगी जिवंत आपल्याला हाती लागायची नाही, आणि जर तसं झालं तर भोगोच्या राज्यावर मी लष्कर बोलवून वरवंटा फिरवीन, नाहीतर मी राजीनामा देईन. जंगली लोकांचं स्वतंत्र राज्य अस्तित्वात ठेवणं माझ्या मते धोक्याचं होईल. याला कारण जंगली लोक नसून त्यांना कोकेन पुरवणारा नरराक्षस याच्या बुडाशी आहे, धनंजय म्हणाले. तुम्ही जर भोगोची सर्व जमातच नाहीशी केली तर त्या माणसात आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही. तोही त्यांना अंमली पदार्थ पुरवून आस्ते आस्ते मृत्यूच्या दाराकडेच नेतोय. त्यालाही आपण पकडूच, खांदे उडवत केशवचंद्र म्हणाले. पण त्यात तुमच्या कल्पनेप्रमाणे रहस्य असणार नाही. नागनाथ वगैरे सर्व झूट आहे. कोणीतरी इतर प्रदेशातून ते पदार्थ आणून त्यांना पुरवत आहे. तुमचा तो दामाजी कुठे नाहीसा झाला. सकाळपासून बाबासाहेबांच्या घराच्या आसपास प्रदेशात शोध घ्यायला मी बरीच मोठी पोलीस पार्टी पाठवली आहे. त्यांना त्या दामाजीला शोधून काढायला सांगितलंय. त्याची ती घुमटीची गोष्ट मला बनावट वाटते. तोच या लोकांना कोकेन पुरवत नसेल ना, नाहीतर त्याला या भागात येण्याचं काय कारण होतं. केशवचंद्राशी याबाबत हुज्जत घालण्यात काय अर्थ नव्हता. धनंजयांनी तो विषय सोडून दिला. ते प्रकरण केशवचंद्रांना वाटते तितके साधे नसून गुंतागुंतीचे आहे हे त्यांनी ओळखले होते. त्यांना जिथे बरीच झटापट होऊन चोहोकडे रक्त सांडले होते ती जागा व घुमटी पुन्हा तपासून बघायची होती. घुमटीत सांडलेल्या रक्तात त्यांनी आपला हातरुमाल भिजवून बरोबर आणला होता. ते रक्त व टोपीवर सांडलेले रक्त एकाच जातीचे आहे काय हे त्यांना बघायचे होते. शिवाय भोगोकडून मिळालेली पोळी व शैलाबाईच्या नकळत त्यांची काढून घेतलेली गोळी त्यांना तपासायची होती. शैलाबाईच्या पोटात अंमली पदार्थ जाऊन त्या गुंगीत पडल्या होत्या यात शंका नव्हती. घरामध्ये बाबासाहेब व नंदा यांना शोधून काढण्यासाठी फिरत असताना एका खोलीत बाबासाहेबांनी औषधे भरून ठेवलेली त्यांनी बघून ठेवली होती. बाबासाहेब स्वतः डॉक्टर होते आणि त्यांनी कित्येक नवीन औषधे बनवली होती. आसामात येताना महत्वाचं सामान त्यांनी आपल्या बरोबर आणलं होतं. त्यामुळे धनंजयांची चांगली सोय झाली होती. मुक्कामावर पोहोचताच त्यांनी प्रथम छोटूची भेट घेतली. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा चेहरा फिकट दिसला. एरवी तो चांगला हुशारीनं दिसला. हे पाहून धनंजयांना समाधान वाटले. काय बातमी आहे, त्यांनी छोटूला विचारलं. बाबासाहेब अगर नंदाचा पत्ता नाही. दामाजी कुठं गुप्त झाला समजत नाही. मी सकाळपासून बराच फिरलो, पण सकाळच्या जोरदार पावसामुळे रात्रीच्या सर्व खाणाखुणा नष्ट झाल्या, छोटू म्हणाला. शेषनाथांनी सर्व लोकांना परत आणलंय. त्या सर्वांचे चेहरे उतरलेत. सर्व रात्री जागरण करीत दारू पीत कुठेतरी बसले असावेत असं दिसतंय. पण आपण कुठे गेलो ते सांगायला त्यापैकी कोणी तयार नाही. मोठ्या जुलमानं मी ही माहिती मिळवली आहे. त्यांना आता डॉक्टर तपासत आहेत. चल तर मग आपण तिकडे जाऊया, धनंजय म्हणाले. डॉक्टरांनी त्या सर्वांना एकत्रित जमवले होते. बऱ्याच लोकांना लहान मोठ्या अनेक जखमा झाल्या होत्या. कैफाच्या धुंदीत नेहमीप्रमाणे त्यांनी मारामारी केली असावी हे उघड होतं. अगदी लहान मुलांनाही देवाचा प्रसाद देण्यात आला होता हे त्यांच्या नजरेवरून दिसत होतं. केशवचंद्र तिथे होते. असला अमानुष प्रकार मी आजन्मात बघितला नाही, डॉक्टर म्हणाले. या सर्वांना अत्यंत मादक गावठी दारूत अत्यंत जहरी कोकेन मिसळून ते पाजण्यात आलंय. यातील बरेच लोक हळूहळू मृत्युमुखी पडले तर त्यात काय आश्चर्य वाटणार नाही. भोगोच्या प्रदेशाचा निपात केला पाहिजे, त्याशिवाय त्याला आळा बसणार नाही, केशवचंद्र ओरडले. धनंजय तिथे थांबले नाहीत. ते छोटूसह बाबासाहेबांच्या घरात शिरले. आरामाने एका ठिकाणी बसून त्यांनी छोटूला विचारलं,
तू या नोकरांकडून काही माहिती मिळवलीस काय? ते सर्व कालच्या रात्री भोगोच्या मेळ्याला हजर राहिले होते आणि तिथं जाण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती. प्रत्येक वेळी जवळच्या एका उंच झाडावरून आपल्याला सैतान सूचना देतो की सर्व बायका मुलांसह मेळाव्यात गेलं पाहिजे, म्हणून आपल्याला जाणं भाग पडतं असं ते मूर्ख लोक सांगतात. मी स्वतः जाऊन त्या झाडाची पाहणी केली. काल संध्याकाळी त्या झाडावर कोणी चढलं असावं, कारण खोडांवर बूट खरचडल्याच्या खुणा दिसत आहेत. शिवाय वरच्या फांद्यांवर मला काही पांढरे धागे सापडले. त्यावरून वर चढलेल्या इस्मानं बूट घातले होते व पांढरे कपडे अंगावर चढवले होते असं सिद्ध होतं. मी त्या धाग्यांची तपासणी केली. बाबासाहेब त्याच जातीचे पांढरे कपडे वापरत होतं असं सिद्ध होते. बाबासाहेब नेहमी पांढरे कपडे वापरत हे तुम्हाला माहिती आहे. छोटू, हे प्रकरण बरंच गुंतागुंतीचं दिसतंय. कोणीतरी या जंगली लोकांचा समूळ नाश करण्याच्या इच्छेने त्यांना जहरी कोकेन पुरवत आहेत व ते करताना या लोकांच्या भूताखेतांच्या देवासंबंधीच्या वेडगळ कल्पनांची चांगली मदत होत आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे झाडावर चढणारे जर बाबासाहेब असतील तर त्यांचा ठाव काय आहे हे मला समजत नाही. त्यांनी आपल्याला का बोलवलं? आपल्याला इथं आणण्यात त्यांचा कोणता हेतू होता? केशवचंद्र तर हे सर्व प्रकरण अगदी साधं आहे असं म्हणतात. ते अगदी मूर्ख आहेत, छोटू म्हणाला. किंवा तसं म्हणण्यात काही हेतू असावा, धनंजय म्हणाले. म्हणजे तुम्हाला त्यांचा संशय येतो की काय? छोटून आश्चर्याने विचारलं. मला सर्वांचाच संशय येतो. केवळ जंगली लोकांकडून पाचू माणकं सोनं हस्तिदंत मिळवण्याची ही कोणाची तरी क्लुप्ती नसून त्यामागं काहीतरी गूढ कारस्थान असावं असं मला वाटतं. तो कोणी अज्ञात असा असेल किंवा आपल्या ओळखीचाही असण्याचा संभव आहे. दामाजी, बाळासाहेब, शेषनाथ, डॉक्टर केशवचंद्र किंवा दासबाबूंचंही कारस्थान असेल किंवा बोगोही त्याच्या मुळाशी असेल. पण या कारस्थानाच्या मागे कोणी अजब डोक्याचा माणूस असावा असं वारंवार माझ्या मनाला वाटतंय. त्यामुळे मला नागनाथची आठवण होते. किंवा तसं जर असेल तर या प्रकरणाचा थेट मुंबईपर्यंत संबंध पोहोचतो. आणि बाबासाहेब तर मुंबईहूनच इथे आलेत, छोटू म्हणाला. होय, ते स्वतः डॉक्टर आहेत. केमिस्टचं दुकान होतं त्यांचं. त्यामुळे नाना प्रकारच्या औषधांशी, अंमली पदार्थांशी त्यांचा नेहमी संबंध येत होता, धनंजय म्हणाले. छोटू, उघड उघड यात बाबासाहेबांचा काही संबंध असावा असं दिसतंय. पण म्हणूनच आपण इतरांकडे डोळे झाक करून चालणार नाही. चल, आपण आता बाबासाहेबांच्या प्रयोगशाळेत काही प्रयोग करून बघू. बाबासाहेबांच्या त्या औषधे ठेवलेल्या खोलीत त्यांना प्रयोगाला आवश्यक असलेली साधन सामुग्री सापडली. छोटूच्या मदतीनं धनंजयाने चातुर्यानं एक ग्लिसरीनचं मिश्रण तयार केलं आणि ते मिश्रण एका जाड काचेच्या भरीव नळीसारख्या वस्तूला लावून ती नळी त्या रक्तानं माखलेल्या हातरुमाला गुंडाळून ते गरम केलं. काही वेळात त्या रुमालातून रक्ताचे थेंब गळू लागले. ते त्यांनी काचेच्या एका छोट्या फुलपात्रात साठवले. तपासणी करताना ते म्हणाले, हे रक्त आहे आता काही शंका राहिली नाही. पण हे माणसाचं आहे की एखाद्या पशुचं आहे हे मात्र समजत नाही, धनंजय म्हणाले. त्यासाठी आपल्याला एक निराळा प्रयोग केला पाहिजे. त्याकरता आपल्याला एखाद्या पशुचं रक्त मिळवलं पाहिजे. तुला एखादा कुत्रा मिळतो का बघ? त्याला विशेष न दुखवता सिरिंजनं त्याचं रक्त काढून घेता येईल का बघ. छोटू लागलीच कुत्रं हुडकायला बाहेर निघून गेला. तो प्रयोग तिथे थांबवून दुसरा प्रयोग त्यांनी हाती घेतला. त्या शैलाबाई झोपेचं औषध म्हणून ज्या गोळ्या घेत होता त्यात कोकेन आहे व ते टागोकडून मिळालेलं कोकेन एकाच जातीचं आहे हे प्रयोगांती त्यांना समजून आलं. छोटू एका कुत्र्याला चुचकारत तिथे घेऊन आला. त्याला ते म्हणाले, शैलाबाई घेत असलेल्या गोळ्यात कोकेन मिळालं छोटू. कोणी कितीही मूर्ख असला तरी झोप येण्यासाठी कोकेनचा उपयोग करणार नाही, छोटू म्हणाला. अर्थातच नाही, धनंजय म्हणाले. शिवाय त्यांचे यजमान डॉक्टर असताना हे शक्य नाही. छोटू, यावरून दोन गोष्टी सिद्ध होतात. शैलाबाईंना कोकेन घेण्याची सवय असावी किंवा त्यांना फसवून ब्रोमाइडच्या गोळ्या म्हणून त्यांना कोणीतरी कोकेन देत असावं. शिवाय जंगली लोकांना मिळणारं कोकेन आणि हे एकाच जातीचं असल्यामुळे पुरवठा करणारा माणूस एकच असावा हे सिद्ध होतं. ते सध्या राहू द्या. आता आपण पहिला प्रयोग पूर्ण करू. त्यांनी स्वयंपाकघरातून काही खाण्याचे पदार्थ आणून ते कुत्र्याच्या पुढ्यात टाकले आणि कुत्रा ते खाण्यात गुंतलेला असताना एका लहानशा सिरिंजनी त्याच्या मांड्यातील रक्त काढून घेतलं. त्यांनी त्या कुत्र्याच्या रक्तामधून काही प्रयोग करून आवश्यक भाग काढला आणि तपासणी केलं. त्यांनी विचारलं, छोटू, तुला कळलं का? कळलं की हे रक्त काही मनुष्य प्राण्याचं नाही.
हा, अगदी बरोबर, धनंजय म्हणाले. पण त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. कोणाचा तरी खून झालाय असं भासवायचं होतं. त्याकरता पशुचं रक्त सर्वत्र सांडण्यात आलं होतं. पण ही सर्व खटपट करण्याचं कारण काय? जर आपण दामाजीची घुमटीतील हकीकत खरी मानली, तर घुमटीत शिरलेल्या माणसाच्या अंगावर मनुष्याचं रक्त साठलं होतं आणि आपण मनुष्य हत्या केली या विचारानं तो घाबरला होता. पण बाबासाहेब रात्रीच्या वेळी घराबाहेर का पडले? जिथं पशुचं रक्त सांडलं होतं तिथे नंदा का गेली व बेशुद्ध कशी झाली? घरात गुंगीचं औषध घेऊन शैलाबाई का पडल्या होत्या? त्याच वेळी रात्री शेषनाथ कुठे भटकत होता? त्या रात्री भोगोनं मेळा बोलवला. कोणी पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीनं झाडावर चढून नोकरांना धमकी देऊन त्याच रात्री सर्व नोकरांना इथे जायला भाग पाडावं, ही सर्व आश्चर्याची गोष्ट आहे. नंदा शुद्धीवर येताच सर्व सांगणार होती, पण तिनं मुकुंद हा शब्द काढताच शेषनाथनं तिला ठोसा लगवून तिचं तोंड बंद केलं. ते का असेल बरं? नंदाला कोणी पळवलं? दामाजी कुठे नाहीसा झाला? या सर्व गोष्टीचा नागनाथेशी काही संबंध आहे का? मला तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर सुचत नाही, छोटू मान हलवत म्हणाला. छोटू, तू कार काढ आणि शिवसागरला जा. तेथून शिवाजीरावांना तातडीची तार कर आणि बाबासाहेबांच्या दुकानाचं जे प्रकरण उद्भवलं होतं त्याबद्दलची सर्व माहिती, त्याच्याशी संबंध असलेल्या सर्वांची, नात्या गोत्यांच्या आपापसातली माहिती जेवढी असेल तेवढी त्यांना उलट तारेनं कळवायला सांग. खुद्द शिवाजीरावांनीच या प्रकरणाचा विचार केला होता. त्यांनी बरीच माहिती मिळवली असणार. त्याचं उत्तर येईपर्यंत तू तिथेच राहा आणि उत्तर घेऊन परत ये. आणि बाबूजी, तुम्ही इथे एकटे राहून काय करणार? धनंजय म्हणाले. मला आणखीन बराच शोध घ्यायचा आहे आणि वेळ दवडण्यात काही फायदा नाही. मला त्या सुसरडोहात राहायला असलेल्या जलदेवाची पण गाठ घ्यायची आहे.